अरे वाजवा की सरकार तो लगी ना है। वाजवा, आज मेरे यार की शादी है। आपल्या घरातील लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण देवांची मंडपाची पूजा करत असतो। हे घ्या। ओम गणानंत्वा गणपती गो हवा। मास्तरीनबाई संग आमचं नातं आता 7 जन्माचं आहे। त्यांच्या मनात नाही आहे, पण तरी आज ते उभे राहतात लग्नाला। मला तुमच्याबद्दल कधीही काहीही वाटलेलं नाही आणि वाटणारही नाही। आज आमचं लगीन होईल आणि आता आम्ही हे निभावणार, आमचं प्रेम निभावणार। तुमच्या मनात ही खंत आहे नव की आमचं शिक्षण कमी आहे, पण ती खंत आम्ही आमच्या प्रेमानं आमच्या वागण्यानं भरून काढणार। डोकं महत्वाचं आहे, पण तितकंच महत्वाचं शिक्षणही आहे। मास्तरीनबाईंनी पटलं पाहिजे की प्रेम करायला शिक्षण नाही, मन लागते, जीवाला जीव देणार। आम्हाला त्यांच्या मनात आमची जागा निर्माण करता येऊ दे बघ, त्यासनी सुखी ठेवता येऊ दे बास। हे लगीन भले ना खुशीनं केलं असेल, पण आता आमचा संसार त्यांच्या राजीखुशीनं होऊ दे बास। लग्नाच्या भोल्यावर उभे राहण्यापूर्वी आपण ही पूजा का करतोय माहिती आहे का? नाही। श्री शंकर आणि देवी पार्वती यांचं जसं मिलन झालं तसं माझं आणि माझ्या सौभाग्याचं मिलन होऊ दे असं मागणं मागायचं। हात जोडा, म्हणा मला अखंड सौभाग्य, मला अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, उत्तम आरोग्य आणि विवाह सुख लाभो, आणि विवाह सुख लाभो। देवी, तुला माहिती आहे ना, मी हे लग्न इराच्या प्रेग्नन्सीमुळे करते। माझं लग्न झालं नसतं तर इराचं लग्न झालं नसतं, आणि आत्ता तिचं लग्न लांबवलं असतं तर सगळ्यांची बदनामी झाली असती। इरूकडून चूकच झाली, पण मोठी बहीण म्हणून ती चूक मला निस्तरावी लागली। देवी, हे लग्न मी स्वेच्छेने करत नाहीये, कारण माझ्यासाठी शिक्षण किती महत्वाचं हे तुला माहिती आहे। लग्न तर एका घटकेचं, पण कमी शिकलेल्या आणि शिक्षणाची आस नसलेल्या माणसाबरोबर आयुष्य कसं काढायचं हे खरं चॅलेंज आहे। मला शक्ती दे देवी। मी म्हटलं ना तुम्हाला, मी उघडपणे काही करू शकत नाही, पण माझी छुपी साथ आहे तुम्हाला। हात देण्यासाठी माहिती द्यावी लागेल ना। माझ्या माहितीने लग्न मोडणार आहे का? पण ते तुम्ही काय माहिती देता त्यावर अवलंबून आहे। ठीक आहे, मी देते माहिती, पण मला हमी पाहिजे। कसली? लग्न मोडण्याची। अहो, माझा हेतू तोच आहे ना, लग्न मोडायचा, आणि माहिती मिळाली तर फायदा होईल। काय माहिती पाहिजे? हेच की भुवनेश्वरी मॅडमनी काय दबाव टाकून अक्षराचा होकार मिळवलाय ती। ते नाही माहित मला। मग काय माहितीये? मावशीचा हे लग्न लावून देण्याच्या मागचा हेतू। भुवनेश्वरी मॅडमचा या लग्नामागे काय हेतू असणार? तुम्हाला काय वाटतं, काय हेतू असेल? स्वतःच्या मुलाचं सुख, दुसरं काय? तिला वाटतं ते मुलाचं सुख आणि मुलाला वाटतं ते मुलाचं सुख, हे वेगळं आहे। नाही, मला ना काही कळत नाहीये। तुम्हाला काय वाटतं, अधिपतीचं सुख कशात आहे? अहो, अक्षराशी लग्न करण्यात। पण मावशीचं सुख ते लग्न मोडण्यात आहे।
दुर्गे, नवरदेव कुठे? आदित्य नमस्कारा ये कुर्वन्ति दिने दिने दीर्घायुर्बलं वीर्य तेजस तेषां च जायते अकाल मृत्यु हरणं सर्वव्याधि विनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धरायाम्यहम्. त्यांचं सुख स्वतःच्या मुलाचं लग्न मोडण्यात आहे. मुळात तिला हे लग्न लावायचंच नव्हतं. अहो पण मोडायचंच होतं तर लावायचं कशाला? कारण मास्तरीन घरात आल्याशिवाय अधिपतीच्या मनात न जाणार नाही असं मावशीचं मत आहे. मला ना तुम्ही काय बोलताना मला काहीच कळत नाहीये. अवघडच आहे कळायला. मावशी ना पक्की पातायंत्री बाई आहे. खूप पुढचा विचार करते. मास्तरीन घरात यायच्या आधीच तिची बाहेर जायची तारीख कन्फर्म केली आहे मावशीनं. चला आता आपण सीमांत पूजनाला सुरुवात करूया. हो हो करूया. चल चला नवरदेव या, तुम्ही स्थानपन्न व्हा. बसा. तुम्ही दोघांनी हात जोडायचे आहेत आणि मनामध्ये गणपतीचं स्मरण करायचं आहे. ओम गणेभ्यो गणपतीभ्यो नमो नमो. समर्पयामी. चला दोघांनी आता पाद्यपूजा करून घ्यायची आहे. काय 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 करताय? काय 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 करताय? अहो सीमंत पूजनाचा विधी आहे हा. म्हणजे रीत असते तशी. नाही 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 नको, हे नको करायला. अधिपती नग काय इधी आहे त्यो. अहो नको का म्हणताय तुम्ही? आमचं काही चुकलंय का? अहो काही चुकलं नाही, पण आम्ही लहान आहे, तुम्ही मोठे आहे सा, मानानं पण वयानं पण. तुम्ही कुठं आमच्या पायाला हात लावता? राहू दे, सोडा, जाऊ दे. अहो नाही म्हणजे असं कसं, प्रथा आहे ना ती. तुम्ही होणारे जावई आहात आमचे, मान असतो तो तुमचा. बरोबर आहे, पण नको, हे नको. हे बघा आम्ही तुमचा आदर करतोय. आम्ही काय लई शिकलो नाही, पण आई साहेबांचे तेवढे संस्कार आहेत.
लहानांनी मोठ्यांच्या पाया पडायचं असते एवढं माहिती आहे आम्हाला. तुमच्यासारख्या थोरा मोठ्याने आमच्या पायाला हात लावणं ते काय बरोबर वाटणार नाही. जाऊ दे गुरुजी, हे सोडूया, आपण पुढचे काही विधी असतील तर ते करूया, काय विषय नाही. हा हा आई सर, बरोबर आहे तुमचं. पण तुमचे पाय धुवून विधी पूर्ण करूयात का मॅडम? नाही म्हणजे तुमचा मान आहे ना तो. ठीक आहे, आता जे काही परंपरेनुसार आहे ते करूया आपण. काय हो हो, या ना, या या. ओम आपो हिष्टामयो भुवस्थान ऊर्जे दधातन. गुरुजी, मंदिरात जायला निघायचं. हो हो, निघूया. आणा रे. बसा. हे काय आहे? हे काय आहे? पालखी आहे. बसा. ह्यात बसायचंय? बस म्हणलं की बसायचं. नाही, पण मला सवय नाही मॅडम. काय ते? मोठ्याने बोला. हा, नाही सवय नाही आहे मला. हा, सवय करून घ्या. आणि असं मुळूमुळ बोलून चालणार नाही, जरा मोठ्याने बोल. हा, चला बसा पटशिरी. नाही नाही, नको ना मॅडम, प्लीज. तू आता सूर्यवंशांची सून होणार आहेस. आणि हा सुनेचा मान असतोय. सूर्यवंशांची सून हॉल मधून मंदिरापर्यंत पालखीतूनच जाते. तो रिवाज आम्ही मोडू शकत नाही. चला आता बसा पटशिरी. ताई, अगं एखाद्या महाराणीला बसवतात तसं बसवताय तुला पालखीमध्ये. राणी साहेबा, प्लीज बसा ना. भुवनेश्वरी मॅडम, मी असं लग्न कधीच पाहिलं नव्हतं. कमाल आहात तुम्ही. हिराबाई, तुमचं लग्न पण आम्ही असंच करू. थँक्यू सो मच मॅडम. या गो बस ना, राणीचा मान मिळतोय तुला. मी एक शिक्षिका आहे इरा, राणी नाही. आता तू आमची सून होणार आहेस आणि आमची सून राणीसारखीच आहे. राणीसारखीच नेणार आम्ही तुला. हिराबाई, समजाव तुझ्या बहिणीला. हा, सांग तुझ्या भाषेत. मी बोलते. अक्षू,
करा. देवीचं ध्यान करायचं आहे. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाये स तदन्नमः नमः प्रकृतिदेवताये नियतां प्रदात्मतां श्री महालक्ष्मी माता देवताभ्यो नमः. प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आता आपण लग्नविधीला सुरुवात करूया. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. माय गॉड, काय भयानक बाई आहे ती. आय एम सॉरी हा, तुमची मावशी आहे. मी पण सॉरी. फक्त नावाला मावशी आहे ती ना, खर तर फक्त जमीनदारी नाही. आणि तिचे हे जे सगळे नातेवाईक आहेत ना, तुझ्या कळसूत्री भावल्या आहेत फक्त. ती अक्षरा मूर्ख आहे का? खरंच महामूर्ख आहे ती. एवढं काही घडतंय तिच्या मागे? तिला आता नाही कळणार. मावशी हकलेल ना तेव्हा कळेल. ती वेळच मी येऊ देणार नाही. तिच्या विरोधात एवढं मोठं कारस्थान होतं हे तिला कळलंच पाहिजे. अंबाबाईच्या नावानं. अंबाबाईचा ओ सुनबाई, तुम्ही पण म्हणा की अंबाबाईच्या नावानं. चांग भलं. अंबाबाईचा उदो उदो. दुर्गे, ओटीचं दे. बरा. काय झालं? ते लग्न लागलं, अक्षता पडल्या, हार घातले, झालं सगळं झालं. तुम्ही बसा टाळ फुटत. अक्षरा पडल्या म्हणजे लग्न झालं असं नाही. मग आता काय बाकी राहिले अजून? पुढचे विधी पण असे होतील. तो अधिपती त्या मास्तरडीच्या गळ्यात मंगळसूत्र घालेल, मग सप्तपदी होतील. तुम्ही बसा बघत. तुम्ही ना एक काम करा, मोठा पुष्पगुच्छ घेऊन या आपल्या बरबादीचा. तुम्ही ना फक्त बोल घेऊन या. मला ना दूरदृष्टी आहे. ओमकार, पव्या, यांना घेऊन जा. गाडी. अधिपती, चला पुढच्या ईदीला सुरुवात करूया. चला या. काय सुनबाई, तू किती बी शिक्षण कर, पण आज सिद्ध झालं की नाही, एड्युकेशन नाही, अक्कल महत्वाची आहे. आज आम्ही जिंकलो आणि तू हारलीस. माझ्या फॅमिलीसाठी एकदा काय 10 वेळा हरले ना तरी त्याचं दुःख नाहीये मला. फॅमिली आम्ही सांगू ते तू केलंस तर आम्ही स्वतः तुमचं लग्न लावून देणार. याच्या मायबापाशी पण बोललोय आम्ही.
आणि त्यांनी लग्नाला परवानगी सुद्धा दिली आहे. इकडं आमच्या मुलाचं लग्न लागणार, तिकडं हा ऑफर लेटर घेऊन आमच्या फॅक्टरीत जाणार. काय करायचं मला सांगा. मला पटलंय तुमचं म्हणणं. तुला पटलंय का ग? हो पटलंय. फॅमिलीचं काय? काय नाही काय नाही. जिथं अक्कल आणि पैसा असतोय तिथं एज्युकेशन म्हणजे पाणी कम चाय. ते काय ठरवेल मॅडम? ते आम्ही ठरवलंय. पुढचे ईदी करू. चला. नाचू दे ना मला. अगं हिरा तू नाचतेस काय? तुला काही कळतंय का? वेडी आहेस का तू? सारखं विसरतेस का? अगं आवडतं मला नाचायला. तू प्रेग्नंट आहेस हिरा, तू विसरतेस का? नको ना नाचोस, बास कर आता प्लीज. थोडं तरी भान ठेव ना तू. अगं ताई काही होत नाही ग. तुझ्या प्रेग्नन्सीला तू सिरियसली घेत नाहीयेस का? असं का बोलतेस तू? असं का बोलते म्हणजे? मी लग्न करावं म्हणून तू हातात सुरी घेऊन जीव द्यायला निघाली होतीस आणि आता तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार नाही करता येते तुला? काय चाललंय तुझं? अगं भलतं सलतं काही झालं तर काय करणार आपण? हिरा जरा विचार कर ना. कॉम्प्लिकेशन्स आहेत, आधीच डॉक्टरांनी सांगितलंय ना. तू थोडी तरी काळजी घे ना प्लीज. मीरा अगं हे जे सगळं मी करते ना ते सगळं मी तुझ्या. मीरा, अक्षरा काय ग? तुम्ही इथे काय करताय? काय चाललंय तुमचं? काही नाही. तू काही ऐकलंस काय? अगं एवढ्या गोंधळात कसं ऐकायला येणार आहे मला काही? हा बर अगं ते सगळे वराडे नाचतायत तिथे आणि तुम्ही काय करताय इथे? हिरा तू किती सुंदर नाचतेस ग, मला माहितीच नव्हतं. हा अक्ष हो ना ग, किती छान नाचली ती. चल 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 चल. सूर्यवंशी फॅमिलीचा निषेध, या लग्नाचा निषेध, निषेध निषेध निषेध. डोसका बिस्का फिरलं की काय तुझं? हा कसला निषेध? कुठला निषेध? चुलीत घाल तुझा निषेध. आलाच परत आमच्या शुभ कार्यात तमाशा करायला. तमाशा तर तुम्ही सुरू केलाय भुवनेश्वरी मॅडम. अहो एका लग्नावर एवढा खर्च करता? तुझ्या बापाचं काय गेलं रे? हा तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. थोबाड बंद कर. अक्षरा तुला चालतं का हे सगळं? तुला तर लग्न साधेपणाने हवं होतं ना? काय हे सगळं? कुठे गेली तुझी तत्व? आमच्या सुनबाईंशी बोलायचं नाही. सिक्युरिटी उचला याला, यायला बाहेर. धनाजी उचल याला. मी सिक्युरिटीला घाबरत नाही हो. अक्षरा
तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमने गेम केलाय आला निषेध करायला. तुम्ही बरोबर नाही काका ऐकू ऐका माझं मी खरं सांगतोय. अक्षरा लग्न करू नको तुझं भलं होणार नाही. अक्षरा त्यांनी गेम केला तुझ्या बरोबर. अक्षरा ऐक माझं. वाजवा रे. दुचक्या परत जर ते दिसला ना फक्त तंगडे नाही तुला पण तोडणार. निघायचं परत इकडे दिसायचं नाही कळलं का. तुम्हा लोकांना तर चाल तोडणार नाही तुम्हा लोकांना मी. गुरुजी पुढच्या विधीची तयारी सुरू करा. आता थोड्याच वेळात कन्यादान विधी करू. मी तयारी करतो. ठीक आहे. तुम्ही जरा फ्रेश होऊन घ्या. हा आणि ऐका सगळ्यांनी. तो कमळ त्याला कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही म्हणून तो सारखा सारखा येतोय राडा घालायला. पण आता काय तो परत येणार नाही. आपण आता हे कार्य पुढे नेऊया. दुर्गे बघ गुरुजींना काय हवं न ग ते. हा आई व्यायांकडे बघ. धनाजी गोविंद सगळ्यांना पाणी पाजा. चला फ्रेश होऊन येऊया. चला अधिपती. या अधिपती खाऊन घ्या. नाही नको नग काय अजून लई इदी बाकी आहेत. नंतर भूक लागेल. खाऊन घ्या खाऊन घ्या. नाही भूक नाही. डोसका हल्लाय त्या कमलमुळे. त्या बुजगावण्याच्या कशापायी विचार करताय तुम्ही. हा जुरळ झटकल्यावानी झटकला नव आम्ही त्याला. पण तो जे बडबडत होता ते डोसक्यातच आहे की माझ्या. ते जाईना झाले. ते कसं झटकायचं म्हणजे बडबडत होता चेवाल्यावानी तुमच्या समोर. वाटलं जाऊन थांब का नाही ठेवून द्यावी का नाही त्याला. काय म्हणला तो. तुम्ही गेम केलाय डाव केलाय म्हणला. ते काय कळलं नाही मला. काय म्हणत होता तो. कारण त्यात काही अर्थ नव्हताच. पण तो काय असं बोलला का तो. तुम्हाला ते खरं वाटतंय काय. नाही खरं नाही हो. पण मला माहितच आहे की तुम्ही काहीतरी गेम केलाय मास्तरीन बाईन बरोबर. आणि ते आम्ही तुम्हाला न सांगता त्याला सांगितलंय वय. नाही नाही तसं नाही. तुम्ही त्याला नाही सांगणार म्हणा तुम्ही. पण मग तेच काय. तेच तर त्याचं डोसकं नाही ताळ्यावर उगच बडबडतोय. हा मुळात धड डोसक्याचा माणूस असता तर त्यांनी स्वतःचं लग्न मोडलं असतं वय. हा बरं मोडलंस तर मोडलंस की आता सोड की बाबा त्या मास्तरनीला. पण नाही काय काय माणसं असतात तशी. स्वतः बी करणार नाहीत आणि दुसऱ्याला बी करू देणार नाहीत. तो कमळ त्यातलाच. सोडा आता तो विषय सोडा. आता जर का तो परत इथं दिसला तर आम्ही सरळ कमिशनर साहेबांनाच फोन लावू. मला एवढं कळत नाही. तुमच्या डोसक्यात काहीतरी गेम चालू आहे त्याला कसं काय कळलं. बोललेल्या सगळ्याच गोष्टी कळल्या पाहिजेत असं काही नाही अधिपती. अंधारात तीर मारला त्यानं लागला तर लागला. हा मास्तरनीचं डोसकं बरोबर आहे. तिने मनाला नाही लावून घेतलं उडवून लावला त्याला. तुम्ही का धरून बसलाय. हा अहो आजचा दिवस लई महत्वाचा आहे. शुभ दिवस आहे. हा तिच्या बरोबर लग्नाचं सोपान पाहिलं तुम्ही ते खरं होणार आहे. दोनाचे 4 हात होणार आहेत. लई आनंदाचा दिवस आहे. असा की आता. हा सरकार हाकललं त्याला. बरं केलं. आता ह्यांना घेऊन बाहेर या. हा ईदी आहेत या लवकर. काय तर गडबड आहे. आई साहेबांच्या डोसक्यात काय तर आहे आणि ते त्यासनी चांगलंच माहित आहे. अजून जरा डिटेल मध्ये बोलायला पाहिजे होतं वाटतं. मी सोड ना भावा आता कुठं. अहो सरकार तुमचं लगीन आहे आता. जाऊ द्या तयार व्हा तुम्ही.
मावशे, आम्ही गेम केला हे त्या कमळला कसं काय कळलं? अगं ताई, मला काय बी ठाव नाही. आम्ही गेम केला हे फक्त तुम्हा दोघींना ठाव होतं. आजीला बी ठाव आहे, अधिपतीसने बी अंदाज आहे, काकासने बी कल्पना आहे. आई सांगणार नाही, अधिपतींना कल्पना नाही आणि अधिपतींच्या वडिलांना सांगता येणार नाही. मग राहिलं कोण? आम्ही गेम केला हे त्याला कसं कळलं? मावशी, तू गेम केला हे ठाव आहे, पण तू काय गेम केला हे फक्त तुलाच ठाव आहे, ते कोणाला बी ठाव नाही. अगं ताई, त्यो कमल आहे का नाही लई हलकट आहे. अगं बघ की, त्याला का नाही आपलं चांगलं झालेलंच बघवत नाही. त्याला साखरपुडा मोडता आला नाही म्हणून त्यो हिथं येऊन तोंड वाजवित होता. मी तर कानाला खडा लावलाय बाई. त्या बजरंग पासून मला कळलंय हे लोकांचं का नाही मतलब निघाला का झालं, आपणच थोबडावर आपटतोय. नाही बाबा, मी कुणाच्या बी वाटेला जात नाही आता. अनग मावशे, तू हे समजा माझ्यासाठी करते म्हणल्यावर मी कसं बाई खोडा घालन? आम्ही जे काय करतोय त्यात तुमचं भलं आहे हे लक्षात राहू द्या. त्या कमळचा बंदोबस्त तर आम्ही करूच, पण आमच्याशी फितुरी केली तर त्याला माफी नाही. आम्ही कधी बी विश्वासघात करणार नाही. आणि जर केलात तर तुम्ही गेलात. तर बाजूला. अगं काय चाललंय तुझं आणि कमलचं? हे बघ, हे जर का समज ताईला कळलं का नाही तर ती जीव घेईल तुझा आणि माझा बी. अगं या समध्यामध्ये केवढी मोठी रिस्क आहे माहित आहे ना व? मम्मी, रिस्क आहे पण घ्यावी लागलच. एवढा शिकलेला प्रोफेसर माणूस पण अक्कल शून्य. कोणाच्या शुभ कार्यामध्ये काळ्या फिती लावून कोणी येतं का? हो ना, अगदी मोर्चा घेऊन आल्यासारखा आला होता. काही नाही, त्यांना ना हे लग्नच होऊ द्यायचं नाहीये. भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या ना ते अगदी बरोबर आहे. त्यांची पोलीस कंप्लेंटच करायला पाहिजे. भुवनेश्वरी मॅडम सगळं सांभाळून घेतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं ताई, भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कमलनी एवढं सगळं केलं तर सोडणार थोडी आहेत त्याला. तुला काय वाटतं? नाहीच सोडणार. पण इरा, भुवनेश्वरी मॅडम बद्दल इतकं माहित असल्यासारखं तू बोलतेस ना, ह्याचं मला नवल वाटतंय. अगं माणूस कळतो ना ताई. अगं मला कळलं नाही ते अजून, तुला कशा कळल्या? अगं मी जनरल म्हणाले ग. आणि एनिवे, आता विधी आहेत ना, चला आवराला घेऊयात सगळेजण. हा हो हो. अगं पण आपल्या बॅग्स कुठे आहेत? आलो, बॅग घेऊन आलो. अरे तुम्ही आणलात का निखिलराव? थँक्यू. बर लवकर फ्रेश व्हा, पुढची विधी सुद्धा करायची. हो हो हो. आवरलं का विद्याताई? तुम्ही बी आवरा पटापटा. कन्यादानाच्या विधी आता सुरू होतील. हो हो, आवरतोच आहे आम्ही. नाही म्हणजे ते चालू कार्यामध्ये कमलराव आले ना, त्यामुळे मूड गेला होता सगळ्यांचा. आवरतो ना, लगेच लगेच फ्रेश होतो. अहो नका काळजी करू, येड्या डोसक्याचं आहे ते. गेलं ते आता, सोडा. आवरा पटापट. बरं चला मदतीला चला. माहिती चला. चल निखिल. असू दे, मी ठेवते. अक्षू, आता जास्त विचार नको करू हा त्याचा. अहो ते कन्यादानाच्या भांड्यांची पिशवी कुठे ठेवली? अगं ती पिशवी बाहेर ठेवली. अगं बाई, बाहेरच आहे म्हणजे आपलं सामान पण तिथेच असणार. आणावं लागेल. चला चला अक्षू, आम्ही आलो ग, सामान घेऊन येतो. हा, तू आवरून घेतो परत. चला बरं. अक्षरा, तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमने गेम केलाय. आचम्य हरि ओम केशवाय नमः, हरि ओम नारायणाय नमः.
हातामध्ये अक्षत घेऊन नमस्कार करायचा आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. तुम्ही चंद्या त्यांच्या हाताला लावायचा आहे. श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः. मुलीच्या वडिलांनी म्हणायचं आहे मम मम समस्त समस्त पितॄणाम पितॄणाम निरती निरती शय शय सानंद सानंद ब्रह्मलोक ब्रह्मलोक प्राप्त्यादी. चला कन्यादानाची सगळी भांडी मधोमध घ्यायची आहेत. नवरदेवाने हाताची उंजळ करायची आहे. नवरी मुलीने देखील हाताची उंजळ करायची आहे आणि नवरदेवाच्या हातामध्ये हात द्यायचे आहेत. मासर में हाताची उंजळ करायची आहे आणि यांच्या हातात उंजळ द्यायची आहे. नवरी मुलीच्या आईनी हातामध्ये कलश घ्यायचा आहे आणि त्यांच्या उंजळीमध्ये पाणी घालायचं आहे. ओम कन्याम कनकसंपन्नाम कनकाम भरणैर्युताम दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोक जिगीषयाम. इत्युक्त्वा नवरदेवाने आणि नवरी मुलींनी हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. दोघांनी अक्षता एकमेकांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत. अक्षता टाकत असताना म्हणायचं आहे आम्हाला उत्तम संतती प्राप्त होवो आणि आम्हाला यशकीर्ती प्राप्त होवो. म्हणा अक्षु अक्षरा अक्षदा टाक आणि म्हण. काय गुरुजींनी सांगितलं ना आता. माझ्या बी काही एवढं लक्षात राहिलं नाही. काय काय म्हणला तुम्ही सगळं. आमचा संसार सुखाचा होवो, आम्हाला उत्तम संतती प्राप्त होवो आणि आम्हाला यशकीर्ती प्राप्त होवो. म्हणा आमचा संसार सुखाचा होवो, आम्हास उत्तम संतती प्राप्त होवो आणि यशकीर्ती लाभो. तुम्ही म्हणायचंय मम मम. नवरी मुलीच्या वडिलांनी म्हणायचं आहे धर्म पालन करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी, आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी आमची मुलगी आम्ही तुमच्या गोत्रामध्ये देत आहोत. माझी कन्या तुमच्या गोत्रात देत आहे. वधूच्या आईने म्हणायचं आहे आमची लक्ष्मीरूपी कन्या, माझी लक्ष्मीरूपी कन्या, सौभाग्यकांक्षिणी अक्षरा, सौभाग्यकांक्षिणी अक्षरा, मी अधिपती नावाच्या विष्णुरूपी वराला देत आहे. तिचा त्यांनी स्वीकार करावा. तिचा स्वीकार करावा. तुम्ही म्हणायचंय मला हे मान्य आहे. हे मला मान्य आहे. कन्यादानाची भांडी त्यांच्या हातात द्यायची आहे. आता मी मंगळसूत्राच्या विधीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही या.
एक मिनिट. हिरा, फार सुंदर दिसतेस. निखिल, डोर उघडा ठेवूयात ना आपण. कोणी आलं तर काय म्हणतील, डोर जर बंद असेल तर नक्कीच प्रॉब्लेम नको. अरे डोंट वरी, कोणी येणार नाही, सगळे बिझी. तरी नको. हिरा, मला भीती वाटते रे. उगाच प्रॉब्लेम नको. डोर राहू दे उघडं थोडं प्लीज. झालं? विधी चालू आहेत. कोण येईल इकडे? सॉरी ती पायात कापड अडकली. तुम्ही हात घाण नका करू अधिपती. चंचे, तुला काय अक्कल आहे का नाही? मावशे सॉरी. काय केलंस तू? हा, अगं थोबाड काळ केलंस मास्तरनीच. सॉरी मावशी पाया पडते मी. सॉरी, चुकलं मावशी, माझं चुकलं. सॉरी. बस तुझी नाटकं बंद कर. पण आपण ताईला काय सांगणार? कशाबद्दल? हेच सगळं. बरं, मी काय म्हणतोय, वरातीमध्ये काय म्हणत होती ग तुला? मला असं वाटतंय ताईला माझ्यावर संशय येतोय. गुरुजी, पुढच्या ईदीला येळ आहे ना? हो, अजून वेळ आहे. तुम्ही आवरून घ्या, तोपर्यंत आम्ही इकडे तयारी करू. हो अक्षय, चल चेंज करून घेऊ. नाही, वधूच्या आई बाबांनी थांबायचंय. पण अगं ठीक आहे आई, मी जाते. इरा असेल ना तिकडे मदत. मी आज जाऊ काय मदतीला? काय गरज नाही. तू थोबाड काळ कर. चल रे. हल्ली मी काहीही बोले तरी मला असं वाटतं की ताई माझ्याकडे संशयाने बघतीये. मला खूप भीती वाटते रे. म्हणून तुला म्हणलं की आपण दरवाजा उघडा ठेवूया. इरा, डोंट वरी, कोणी नाही येणार इकडे. तरी उगीच संशयाला जागा नको. ओके, कूल डाऊन. बर, मला सांग, मगाशी आपण जेव्हा वरातीमध्ये नाचत होतो तेव्हा तुझी ताई तुला बाजूला येऊन गेली, तेव्हा नेमकं काय म्हणत होती ग? इरा, अगं सांग ना, काय म्हणत होती ताई? मला म्हणत होती, इरू अगं नाचू नकोस. हिरा, तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीची काळजी तुझी ताई फार घेते असं नाही वाटत तुला? म्हणून तर बरं झालं ना, मार्ग मोकळा झाला. पण नेमकं म्हणत काय होती ती? अरे ताई मला म्हणत होती की इरू अगं बाळाची काळजी घे, विसरू नकोस ना सतत असं, जरा भान ठेव. ओ, आत कसा जाऊ मी आता? केलाय मी एक जुगाड. मास्तनीचं थोबाड काळ केलंय. काय? हो, एवढा सुंदर चेहरा आणि तुम्ही तो काळा केला? खरं तर आहे ना, थोबाड तिनं माझं काळ केलंय, माझा नवरा चिनून. काय चिनून? अहो, वकील आहात ना तुम्ही? हे चिनून बिनून काय मग? अहो म्हणजे हिरावून म्हणा काहीतरी. ओ मास्तर, तुम्ही इथे तुमची बायको घ्यायला आलाय, माझी शाळा घ्यायला आलाय. हो सॉरी. तुम्ही ना फोकस करा, फोकस. हा कळतंय? हो, फोकस होता म्हणून तर दिसलं ना ते, आणि म्हणून तर लपलो ना. ते नाही बोलत तुम्ही. मग कामावर फोकस करा सांगते. काम. हा
वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. ते ना विधी सुरू होण्याच्या आधी तुम्ही तुमचं काम उरकून टाका. येस, डन डन डन. पण आता कुठे जाऊ मी? मास्तरीने ना आता वधू खोलीत गेली, तिथं जावं लागेल आपल्याला. चालेल. वधूची खोली कुठे? तेच सांगते ना मी. फॉलो करा मला आणि उगाचे प्रश्न विचारत बसू नका. चला माझ्या मागे. हो ऐका ना, काय या कपड्यात मला कोणी ओळखलं तर? विसरलेच मी. कपडे बदलावी लागतील तुमची आणि थोबाड झाकावा लागेल. काय काय करू? झालंय तुमचं काम. काय म्हणाली? भान ठेव बाळाचं. हो ना. अगं कुठलं बाळ, कोणाचं बाळ? अगं त्यासाठी पोटामध्ये बाळ तरी असायला पाहिजे. पोट दिसायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. का आपण काय करणार हिरा? बिन लग्नाची आई म्हणून लोक चिडवतील मला. ताई मला नाही जगायचं आता. अगं तू काय बोलतेस हिरा? जोवर तू लग्न करणार नाहीस ना तोवर आमचं काही होणार नाहीये. आहे का बाळ? बघूयात बघूयात ना बघूयात ना बाळ. का पोटातल्या बाळाला त्रास झाला? गप्रे, कुठलं बाळ आणि कुठलं काय? हो ना, आणि हे खोटं आपल्या आई बाबांना माहित नाही ते एक बरं झालं. हो ना, आई बाबांना चुकून जरी कळालं असतं तर मला वाटतं बाबांना तर हार्ट अटॅकच आला असता. मला भीती हीच होती की ताई चुकून तरी सांगेलच आई बाबांना, पण नाही. ताई अगदी अशी आदर्श मुलगी, आदर्श बहिणीसारखी वागली. नाही सांगितलं त्यांना. आणि मला ना ऑडच वाटत होतं काहीतरी. म्हणजे मी आणि लग्न आधी प्रेग्नंट शक्यच नाही. आणि असं जर खरंच झालं असतं ना मी तर जीवच दिला असता. नाही बोलायचं. आता सगळं मनासारखं होतंय ना. चांगली नोकरी, आपलं घर, आपलं लग्न आणि आई बाबा सुद्धा खुश आहेत. सगळं छान होते आता. हो ना, आणि तेही आपल्या न होणाऱ्या बाळामुळे. थँक्यू बाळू. तुला खरं सांगू निखिल, मी खूप स्ट्रेस्ड होते रे. पण आज फायनली ताईच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि माझा जीव भांड्यात पडला. अगं हिरा, आपली खोटी प्रेग्नन्सी वर्क झाली. ए फोटोवाल्या, थांब. हे पडलेले तुला दिसत नाही वय? हा, कपडे सगळे घाण झाले. ह्या चंचीला पण काही कळत नाही. हा, बघत्या कुठं, चालत्या कुठं. आणि शाण्या टाळकीच्या फोटो कसला काढतोयस? तुला हा डाग दिसत नाही वय? गुरुजी, ईदीला जरा येळ आहे ना? हो हो, अजून वेळ आहे. मग तुम्ही जरा कापड बदलून घ्या. या, तोवर सुनबाई पण येतील. या. मॅडम, मंगळसूत्र कुठे आहे? मी मंगळसूत्राची पूजा करून घेतो. दुर्गे. हा ताई. ते मंगळसूत्र. वय. अरे पण ताईला कधीतरी हे सिक्रेट कळेलच ना. तोपर्यंत तिचं लग्न झालेलं असेल ना. हो, पण तिचं लग्न झालंय म्हणून ती आता आपल्या लग्नाच्या मागे लागेल. मग तेव्हा आपल्याला काय सांगायचं हे माहितीये ना तुला? हो, म्हणजे हे बघ, तसंही मी प्रेग्नेंट नाहीच आहे म्हणल्यानंतर माझं काय पोट वाढणार तर नाही. आणि ताईनी जर विचारलंच ना प्रेग्नन्सी बद्दल तर सांगूया की अबॉर्शन झालं. डॉक्टरांनी सांगितलं काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वगैरे होते तर केलं अबॉर्शन. करेक्ट. आणि मग तुला तिची सहानुभूती सुद्धा मिळेल की बिचारी ग, स्ट्रेसमुळे बाळ गेलं. निखिल, अरे आपला प्लॅन वर्क झाला. हो. ताई एक नंबरची मूर्ख आहे, मूर्ख.
ताई तू ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पति। लाज नाही वाटली तुला? ह स्ट्रेस मुळे बाळ गेलं म्हणे. कोण आहात तुम्ही लोक? अरे काय बोलताय हे? एवढा खोटं इरा, एवढं खोटं. एक शब्द बोलू नकोस, एक शब्दही बोलू नकोस. इरा ग, मी बहीण आहे तुझी, मी सख्खी बहीण आहे तुझी. इरा तुला लाज नाही वाटत? तू माझ्याशी इतकं खोटं बोललीस, प्रेग्नन्सीचं नाटक केलंस तू. मी तुझ्यासाठी माझी तत्व, माझी मतं, माझा आनंद, माझा हट्ट सगळं सोडलं आणि तू काय केलंस माझ्यासाठी? फसवलंस मला. फक्त मला नाही इरा, फक्त मला नाही, तू आई बाबांना सुद्धा फसवलंस. आणि हे सगळं का का केलंस तू? काय मिळवलंस? हा का केलंस हे सगळं इरा? इतकं भयंकर कारस्थान रचलं तुम्ही माझ्या विरुद्ध आणि का? काय मिळवलं? बोल ना, काय मिळवलं? नको नको, मला ताई म्हणू नकोस. तुला हक्क नाहीये तो. बहिणीच्या नात्याला कलंक आहेस तू. अगं मोठ्या बहिणीला आई समान मानतात ग इरा, आणि मी नेहमी तुला माझी बहीण कमी, मुलगी जास्त मानलंय. म्हणून मी तुझ्या सुखासाठी माझ्या स्वप्नांचा बळी दिला आणि तू मला मूर्ख बनवलंस. मला लग्नाच्या खाई ढकलू तुम्ही इथे हसताय, मजा घेताय माझी. लाज नाही वाटत तुला इरा? हा अगं जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी होती तुला. अगं मी तुझी बहीण आहे इरा. माझ्या पाठीवर पाय देऊन तू या जगामध्ये आलीस आणि केसांनी गळा कापलास माझा. का केलंस इरा? का केलंस तू हे? ताई अगं मी नाही 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 थांब, मला एक्सप्लेनेशन हवंय. मला आत्ता सांग, तू हे का केलं? सांग मला. तू 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 चुकीचं ऐकलंयस काय? बस माझा ना या नात्यावरचा विश्वास उडाला इरा. का असं केलंस तू? मी हे डिझर्व नाही करत इरा. इतका खोटेपणा, इतकं भयंकर कारस्थान तर शत्रू सुद्धा रचणार नाही. मला ना मला लाज वाटते तुला बहीण म्हणून घ्यायची. अशी कशी बहीण आहेस ग तू? इतकी बेशरम. तुम्हाला लाज कशी नाही वाटली दोघांना असं करताना? निखिल बस. मी जे तारे तोडत होतात ना ते ऐकून मला भीती वाटली. अबॉर्शन माहितीये का तुम्हाला? या शब्दाचा अर्थ माहितीये? हा काही कळतं का? दोघे डोक्यावर पडले आहात. ताई अगं बस ना, नको ना म्हणूस मला ताई प्लीज. ताई मी प्रेग्नेंट आहे, मला दिवस गेलेत. मला ना जेव्हा इरा पहिल्यांदा तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं ना तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला खरंच नाही वाटलं. मला असं वाटलं की आपल्या आई बाबांचे असे संस्कार नाहीये. माझी धाकटी बहीण असं चुकीचं पाऊल नाही उचलणार. कॉन्फिडन्स होता मला. पण मग तू टेस्ट बद्दल बोलू लागलीस आणि मी कन्व्हिन्स झाले. म्हणजे तर डॉक्टर सुद्धा खोटं बोलल्या. हाय गॉड इरा. आणि हे सगळं का? तर मी अधिपतींशी लग्न करावं म्हणून. आज आम्ही जिंकलो. माझ्या फॅमिलीसाठी एकदा काय 10 वेळा हरले ना तरी त्याचं दुःख नाहीये मला. फॅमिली या सगळ्यामध्ये भुवनेश्वरी मॅडम पण सामील आहेत. इरा, भुवनेश्वरी मॅडम पण सामील आहेत हे सगळ्यामध्ये. हे अग्रीमेंट का? काय होतं, कधी कधी माणूस काही गोष्टी करायला तयार होतो, पण नंतर काय होतं, त्याच्यामधलं प्रेम, नीतिमत्ता हे सगळं जागं होतं आणि मग तो बदलतो. इरा, नाही नाही नाही, त्यांचा या सगळ्याशी काही संबंध नाहीये. तू उगीच गळू नको त्यांना. हा आमचा प्लॅन होता. त्यांना काहीच माहित नाहीये ताई.
आणि आम्हाला लग्न करायचं होतं. हो ना, निखिलचे आई बाबा अडून बसले होते म्हणून केलं मी हे सगळं. भुवनेश्वरी मॅडमचा याच्यात काही संबंध नाहीये ताई. मला खरं नाही वाटत ताई, मी शपथ घेऊन सांगते. नको, खोट्या शपथा घेऊ नकोस ताई. अगं मी खरंच सांगतेय. हे बघ, ह्या सगळ्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचा काही संबंध नाहीये. हा सगळा प्लॅन माझा आहे. हे बघ, ऍसिडिटी मला खरंच झाली होती, पण निखिलचे आई बाबा अडून बसले होते आणि त्यात मला कळालं की भुवनेश्वरी मॅडमने तुला मागणी घातली, जे तुम्ही मला सांगितलं नाही. आपण सांगूया तिला बाबा. नको अक्षरा, तिला काहीही सांगायला नको. मला तुमच्या खोटेपणाचा खूप राग आला. मग मी विचार केला की माणसं खोटं बोलतात, त्यांची त्यांची कारणं असतात. मग मी खोटं बोलले तर कुठे बिघडलं? तुझ्या खोट्यामुळे माझं आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. इरा, कळतंय का तुला? का माझ्या भावनांशी असा खेळ केलास तू? हा, का असं केलंस तू? तुला माहितीये ना इरा, तुला माहितीये ना मी फक्त तुझ्या प्रेग्नन्सीमुळे हे लग्न करायला तयार झाले. मला हे लग्न करायचं नव्हतं. माहितीये ना तुला? माझी म्हणणी, माझं तत्व मी सगळं बाजूला ठेवलं. का? तर आई बाबांची मान शर्मेनं खाली जाऊ नये म्हणून, तुझी बदनामी होऊ नये म्हणून. आणि तू काय केलंस? तुला माहितीये ना इरा, हे मला करायचं नव्हतं. तुला माहितीये हे मी कधीच केलं नसतं. माझा जीव गेला असता तरी हे मी केलं नसतं. तुला माहितीये इरा, तुला माहितीये मला ज्ञानाची कास असणारी माणसं सतत माझ्या आजूबाजूला लागतात. आणि आता तू मला एका अशा घरामध्ये ढकललेस जिथे शिक्षणाचं मोल नाही, शिकलेल्यांची कदर नाही, सरस्वतीचा वास नाही आणि ज्ञानाची किंमतच नाही. फक्त पैशांचा माज आहे. इरा, अगं अशा घरामध्ये राहणं माझ्यासाठी किती कठीण आहे तुला माहितीये ना? कळतंय का तुला? कसा होणार आहे माझा संसार आता? का असं केलंस तू माझ्या बरोबर? हा, मी मोठी बहीण आहे ना तुझी इरा, मी बहीण आहे ना तुझी. का असं केलंस तू? मोठी बहीण म्हणून मी माझं कर्तव्य केलं आणि तू काय केलंस? माझ्या पाठीत खंजीर खूप असलं. का केलंस तू असं? का केलंस असं इरा? शरम नाही वाटली तुला असं करताना? अगं हे संस्कार आहेत का आपल्या आई बाबांचे? तू विचार कर ना इरा, आपल्या आई बाबांना कळलं तर त्यांना काय वाटेल? त्यांना किती त्रास होईल तू विचार केलास का? तुझ्या एका खोट्यामुळे माझ्या आयुष्याची मागणी झाली इरा. ताई, प्लीज शांत हो ना ग. हे बघ, आय एम सॉरी, पण मी जे केलं ते माझं लग्न व्हावं म्हणून केलं. कारण तुझं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न झालं नसतं. अगं मेली असतीस का तू लग्न झालं नसतं तर इरा? हा, तू शिकलेली आहेस, स्वतःचं आयुष्य घडवू शकली असतीस, नोकरी करून राहिली असतीस. काय डेस्पिरेशन होतं इरा? माझी बहीण आहेस ना तू. माझ्या पाठीवर पाय देऊन या जगात आलीस आणि केसांनी गळा कापलास माझा. का असं केलंस तू इरा? मी बहीण म्हणून जीव ओवाळून टाकला तुझ्यावर. लाज वाटली पाहिजे तुला स्वतःची. ताई, बास इरा, बास. मला आता तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. तू काही बोलू नकोस. ताई, अगं तुम्ही दोघांनी चांगलं नाही केलंय माझ्या बरोबर. मी कधीच तुम्हाला माफ नाही करणार. कधीच नाही. ती चंचला येडी आहे का? मुद्दामून करती ती. वनी साहेबांचा चेहरा बघितला ना कसा झाला? मास्तरीन बाईसने वाईट वाटलं असेल रे. सरकार बोलता काय? आता कसं बोलणार? गुरुजीने अजून बोलावलं नाही, तुम्ही बोलून या.
एकतर त्यांच्या मनासारखं काहीच होईना झालं माहितीये काय. त्यांना हे लगीन पण एकदम साधं सुद्धा पाहिजे होतं. हे एवढा बडेजाव नको होता त्या म्हणले होत्या मला. तर आमच्या आई साहेबांनी काय विषय हार्डच करून ठेवला मर्दा. त्याच्यात तो कमल एकटा पकला मध्येच. तू बोल अक्षराशी. गुरुजीनं बोलावलं मी न्यायला येतो. हाक मारशील काय मला? आम्ही थांबतो मंडपात, जातो. ताई ताई प्लीज तू रडू नकोस ना, शांत हो. हे बघ आय एम सॉरी, चूक झाली माझी. ही चूक नाहीये इरा, हा गुन्हा आहे. माझ्या आयुष्याशी खेळ करण्याचा गुन्हा केलाय तुम्ही दोघांनी. ताई सॉरी ना. पण आता निखिल तू बोलू नकोस माझ्याशी अजिबात. ताई पण तू आता काय करणार? अक्षता डोक्यावर पडल्या ना. म्हणजे लग्न तर झालं आता. ताई प्लीज तू हे लग्न मोडू नकोस. हे बघ जोपर्यंत तुझं लग्न होणार नाही तोपर्यंत माझंही लग्न होणार नाही. निखिलचे आई बाबा परवानगी देणार नाहीत. ते काय म्हणले ते आठवत आहे ना तुला? जोवर तुझी पाठवणी होणार नाही तोवर आमचं लग्न लावून देणार नाहीत ताई. हिरा अगं कोण आहेस तू? हा सांग ना, कोण आहेस तू? माझी बहीण आहेस ना का वैरीण आहेस? अगं हिरा इथे माझं अख्खं आयुष्य स्टेकवर आहे आणि तुला अजूनही तुझ्या लग्नाची पडली. तुझ्या खोट्यामुळे मी इथे उभी आहे, तुला कळतंय का? आणि अजूनही तुला नाही. तू आई बाबांचा विचार कर ना. ते तू मला शिकवू नकोस. तुझी अक्कल कळलीये मला. हे बघताय तो मुद्दा नाहीये. तुझं पहिलं लग्न मोडल्यानंतर आपण सगळ्यांनी काय भोगलंय हे माहितीये ना तुला? अगं पण इतकं खोटं हिरा, हे असलं नाटक तुला सुचू तरी कसं शकतं ग? हा तुझ्यासारखी बहीण असण्यापेक्षा नसलेली बरी. हे बघ ताई मी खरंच सांगते, मी तेव्हा खूप घाबरले होते म्हणून मी हे सगळं केलं. आय एम सॉरी, खरंच सॉरी. मला आता कळतंय मी हे असं करायला नको होतं. हे बघ मी हात जोडून माफी मागते तुझी. पण प्लीज हे लग्न मोडू नकोस ताई. प्लीज हे लग्न मोडू नकोस. हिरा अगं जे काय केलं ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं ग. हिरा तुझी लाज राखावी म्हणून मी काय नाही केलं. मी आई बाबांशी खोटं बोलले हिरो. भुवनेश्वरी मॅडम समोर मी गुडघ्यावर बसले, त्यांना विनंती केली मला तुमची सून करून घ्या म्हणून. अधिपती मला पुन्हा पुन्हा विचारत होते काय झालं. तुम्ही कुठल्या प्रेशर मध्ये येऊन हे सगळं करायला लागलाय मला सांगा. मी तुम्हाला सोडवू शकतो यात. सत्य काय ते आम्हाला कळलं पाहिजे एवढाच माझा आग्रह आहे. तुम्ही खरं काय ते सांगा की आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू. परके असून त्यांना कळलं मला हे करायचं नाहीये. आणि तू माझी आपली रक्ताची असून तुला नाही कळलं हिरा. सांग ना हिरा, काय कळलं का तुला? भाई काय झालं? काय झालं? काय झालं काय मला सांगा. शांत हो तुम्ही, शांत हो, रडू नका. काय झालं? कोण काय बोललं काय? हा आमच्या आई साहेब काय बोलल्या काय? काय झालं अचानक? आता हे तरी सांगा. तुम्ही विचारत होता ना हे लग्न करण्यामागे काय कारण आहे? हा लई वेळा विचारलं मी, पण तुम्ही काय सांगितलं नाही. आणि आता काय सांगू नका तुम्ही, कारण आता त्याचं काय होणार नाही. आता ईदीसाठी बोलवा लागले. ते मंगळसूत्राचं ईदी आहे वाटतं. तुम्ही रडू नका. ते काय कारण नको मला. चला तुम्ही. पण मला सांगायचंय तुम्हाला कारण. ही हा म्हणजे असं काय सांगायचं? आमच्या आई साहेबांचं काय कारस्थान आहे का याच्यामध्ये सांगा. अधिपती तुमच्या आई साहेबांनी काही नाही केलंय. मग जे केलंय ते माझ्या
माझ्या सख्या बहिणीनं केलंय. अत्यंत स्वार्थीपणे माझ्या पाठीवर पाय देऊन तिने स्वतःचा मार्ग मोकळा केलाय. मग काय मला कळलं नाही काय. मला होकार देण्यामागे हिची प्रेग्नन्सी. मूर्ख आहे मी खरंच. आपल्या बहिणीच्या अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे मी माझ्या आई बाबांशी बोलले नाही. भुवनेश्वरी मॅडमना सांगितलं नाही, मलाही सांगितलं नाही, कुणाशी बोलले नाही. माझी तत्व मारली, मन मारलं आणि राहिले उभी बोलल्यावर. मोठ्या बहिणीचं लग्न मंडपात मोडलं, धाकटी बहीण लग्नाआधी गरोदर राहिली असं लोकांनी बोलायला नको म्हणून मी माझ्या स्वप्नांची, इच्छेची सगळ्याची आहुती दिली. आणि आता हे हसतायत माझ्यावर. मला मूर्ख बनवलं याचा आनंद होतो यांना. पोटात नसलेल्या बाळाच्या अबॉर्शनचा प्लॅन करतायत. धडाधड खोटं बोलले माझ्याशी प्रेग्नन्सी बद्दल. ही प्रेग्नंट नाहीये अधिपती. मी तुम्हाला लग्नाला होकार द्यावा म्हणून एक घाणेरडं आणि जीवघेणं नाटक केलंय. म्हणजे हे गरोदर असल्याचं खोटं सांगितलं इरते. अरे काय निखिल, तुम्ही बहिणीची लाज जाऊ नये म्हणून मला काय सांगत नव्हतं. ते चुकलं माझं. पुढं काय झालं? काय नाही. नीट वाग. लय गडबड आहे पण आपलं बोलणं बाकी आहे, लक्षात ठेव. भय मावशी. हिच्या खोटेपणावर पांघरून घातलं हे चुकलं माझं. सगळ्या जगाला ओरडून सांगायला हवं होतं, तेव्हा हिचं डोकं ठिकाणावर आलं असतं. तेव्हा मी घाबरले होते. मला काही कळतच नव्हतं, कुणाला काही सांगितलं नाही. तेव्हा फक्त आणि फक्त ह्यांचं लग्न व्हावं एवढीच माझी इच्छा होती. तोच विचार होता डोक्यात. मी स्वतः जाऊन निखिलच्या आईबाबांशी बोलले सुद्धा त्यांच्या लग्नाबद्दल. काका यांचं प्रेम आहे एकमेकांवर. त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. खरं तर मला कधीच कुणाशीच लग्न करायचं नव्हतं. हिच्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं आणि माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आईबाबांनी एका वधूवर सूचक मंडळात माझं नाव नोंदवलं होतं. नेमकं त्याच वेळी एक स्थळ आलं. मी त्या मुलाला भेटायला गेले, त्यांनी होकार दिला, सगळं ठरलं. मला तुम्ही आवडलात. मी आईबाबांना सांगितलं लग्नाची तयारी करा म्हणून. मग एक दिवस अचानक त्या मुलाच्या आईचा फोन आला आणि त्यांनी नकार दिला. ते नाही म्हणाले. तेव्हा माझ्या पुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता म्हणून मी भुवनेश्वरी मॅडमना जाऊन भेटले. त्यांच्या समोर गुडघ्यावर बसले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला विनंती करते, मला तुमच्या घरची सून करून घ्या. 4 सप्टेंबरला तुमचा साखरपुडा आहे आणि 1 ऑक्टोबरला तुमचं लग्न. आणि त्यांनी परवानगी दिली तेव्हा मी तुम्हाला येऊन सांगितलं की आपलं लग्न ठरलंय. मी हिरूसाठी जीवाचं रान करत होते. तिच्या बाळाला कोणी बोल लावू नये म्हणून मी माझ्या परीने सगळं करत होते. हे लोक मला मूर्ख बनवून हसत होते. काय लेवलची मूर्ख आहे मला माहित नाही अधिपती. माझ्या बहिणीनेच मला मूर्ख ठरवलं. आईसाहेब म्हणतात ते बरोबर आहे अधिपती. अक्कलच महत्वाची.
शिक्षणामुळे अक्कल नाहीये, ती असावी लागते. आणि माझ्याकडे तर नाहीच अक्कल. माझ्या सख्या बहिणीने सर्टिफिकेट देऊन सिद्ध केलंय. कशी शांत हो मी? रडू नको, रडू नको. नवरा नवरीला बोलून घ्या. आपण मंगळसूत्र घालण्याचा विधी सुरू करूया. चला आपण दोघांना घेऊन येऊ. आहेर पण आणायचं आहे ना. हो. सॉरी. ताई अगं सॉरी ना. अधिपती तुम्ही रडता का? एवढं दुःख का म्हणून दिलं असेल तुम्ही मास्तरीन बाईसनी? त्या एवढे जीव काढतात तुमच्यासाठी आणि तुम्ही असं गेलोय? अशी बहीण मिळायला भाग्य लागतंय. काय करून बसलास तुम्ही दोघं? हे काय त्रांगडं करून ठेवलंय निखिल? माफ करा अधिपती, तुम्ही मला पुन्हा पुन्हा विचार करा सांगत होतात, पण मी नाही ऐकलं तुमचं. कारण मला हे लग्न हिरासाठी करायचं होतं. तिच्या प्रेग्नन्सीची गोष्ट जर बाहेर आली असती तर आई बाबांना खूप त्रास झाला असता. आधीच माझं लग्न मोडल्यामुळे त्यांनी खूप सहन केलंय आणि त्यात हे प्रेग्नन्सीचं कळलं असतं तर त्यांना सहनच झालं नसतं. म्हणून मी मागे नाही हटले, म्हणून मी तुमच्याशी लग्न करायला तयार झाले. ताई सॉरी. अधिपती खरंच सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी खोटं बोलले. मी लग्नासाठी डेस्परेट झाले होते म्हणून मी हे सगळं खोटं बोलले. खरंच सॉरी. हे नाटक करायचं डोसकं कुणाच होतं? काय विचारतोय मी? हे तुमचं तुमच्या मनानं केलंय का कोणी करायला लावलं तुम्हाला हे नाटक? आमच्या आईसाहेबांचा हात होता का याच्यामध्ये? इराताई आता खरं खरं बोला. आता मला खोटं ऐकायचं नाही. काय ते मला आत्ताच्या आत्ता खरं खरं सांगा. आमच्या आईसाहेबांचा हात होता काय? काय विचारतोय मी? नाही नाही नाही, त्यांना काहीच माहित नाही या सगळ्यातलं. खरं काय? हो 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 खरंय. हे बघा त्यांचा काहीच संबंध नाही या सगळ्याच्यामध्ये. मला लग्न करायचं होतं म्हणून मी खोटं बोलले. हा सगळा प्लॅन माझा आहे. त्यांचा काहीच संबंध नाही. आपण त्यासाठी हे सगळं करायची काय गरज होती? तुम्ही जर स्पष्ट सांगितलं असतं तोंडानं तर आधीच तुमचं लगीन लावून दिलं असतं. मी काय वाटेल ते झालं तरी. हे करायची काय गरज होती? निखिलच्या आई वडिलाला पण मी समजावलं असतं. सगळं नीट केलं असतं. हे नाटक का केलं तुम्ही? आणि आता तुमच्या लक्षात आलंय काय? हे तुमच्या पुरतच राहिलेलं नाहीये. तुमच्यामुळे आमचं लगीन व्हायला लागलंय. अक्कल घाण ठेवल्यासारखं वागला तुम्ही. एकतर त्यांच्या मनात नसताना आम्हाला त्यांच्या संग लगीन करायचं नव्हतं. त्या म्हणल्या त्यांची कमिटी आहे म्हणताना आम्ही घुसलो त्या कमिटीत. त्यासने आम्हाला त्रास द्यायचा नव्हता. ही चूक केली तुम्ही इराताई. चूक केली. चुकलं चुकलं माझं. चुकलं 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 माझं. हिरा बास झालं. बास झालं. बंद करे सगळं. ताई प्लीज. हिरा तुला आयुष्यात कधीही माफ नाही करणार. जा तू. मला आता तुझं काही ऐकायचं नाहीये. तुझ्याशी बोलायचं नाहीये. जा तू. निघून जाय तू. ताई तुझा निर्णय तो कळेल तुला. चालती हो म्हटलं ना मी. निघ. तू अगं जा प्लीज जा.
नका मास्तरीनबाई, तुम्ही ऐका. बघा, तुम्ही लोड घेऊ नका. आपण याच्यातनं काहीतरी मार्ग काढूया. काय मार्ग काढणार आता आपण? आपण मार्ग तर काढला पाहिजे की, असं कसं? नाही आता काही मार्ग. ऐका मोडे, आपण लगीन हा बघा, आता तुमचं काय होत असेल मला चांगलं माहित आहे. आपल्या एवढ्या जवळच्या माणसानं आपल्याला दुखावलं की काय त्रास होतोय मला माहित आहे. तुमच्या बहिणीसाठी तुम्ही एवढं केलं आणि त्याने असं केसानं गळा कापला. पण ठीक आहे, जाऊ दे आता, ते सोडा. ऐका मास्तरीनबाई, हे बघा, ह्या सगळ्यांना आता तुम्ही मागवा. हां, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे की तुमच्या संग. आपण दोघं मिळून करूया काय, आपण मुडे लगीन मुडे. हां, हो तुम्ही काय बोलताय अधिपती? कळतंय का तुम्हाला? आता आता या क्षणी मोडायचं आपण लग्न? असं डोसक्यावर बंदूक ठेवून कधी कोणी लगीन करते काय? अक्षदा पडल्यात आपल्या डोक्यावर. मी तुम्हाला काय म्हणलं होतं, जोपर्यंत तुमच्या गळ्यात डोरलं बांधलं जात नाही, जोपर्यंत 7 फेरे होत नाही, तोपर्यंत मागे फिरू शकतोय की आपण. अक्षदा म्हणजे अर्थ लग्न असतं. आपण पूर्ण लगीन नाही ना. काय बोलताय तुम्ही हे अधिपती? बरोबर बोलतोय. नाही, लोक काय म्हणते? लोकांची पर्वा करू नका. असं कसं? हो लोक म्हणतील हिचं पहिलं लग्न मंडपापर्यंत जाऊन मोडलं, दुसरं लग्न अक्षता पडून मोडलं. तिला सवयच लागली लग्न मोडायची आणि प्रत्येक वेळी एक एक पायरी पुढे जाऊन लग्न मोडतीये. नाही नाही, हे नाही होणार आता. हो, तुम्ही माझं जरा शांतपणे ऐकता काय? आपण दोघं जर बरोबर मी आता मागे नाही हटू शकत. पुढं जाऊ नका. आपलं लगीन म्हणजे मोठा खड्डा असणार आहे मास्तरीनबाई. मला पडायचंय त्या खड्ड्यात. आपण तुम्ही मला घेऊन पडणार, असं आपला संसार होणार नाही. मग नाही येईल आज त्याला. म्हणजे तुम्ही ठाम आहे? 100%. मास्तरीनबाई, तुम्हाला आमचं म्हणणं माहिती आहे ना? आता जर का आम्ही तुमच्या गळ्यात डोरलं बांधलं आणि सप्तपदी झाली, तर मग 7 जन्म आम्ही तुमची साथ सोडणार नाही. मग जर तुम्ही मला म्हणला ना की हे लगीन मोडायचं आहे, तेव्हा मी तुमचं ऐकणार नाही. मग तेव्हा मी तुमची साथ देणार नाही मास्तरीनबाई. अहो, विचार करण्यात वेळ घालवू नका. ऐका माझं, अजून सगळी इदी झालेली नाही आहेत, बाकी आहेत. मी वाईटपणा घेतो की मी मोडतो लग्न. मी सांगतो मला प्रॉब्लेम आहे, मला तुमच्या संग लगीन करायचं नाही. अधिपतीराव, अहो काय बोलताय तुम्ही? अक्षरा, काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? अधिपतीराव, अक्षरा डोक्यावर अक्षदा पडल्यात म्हणजे लग्न झाल्यासारखं आहे. अधिपतीराव, अहो काही चुकलंय का आमचं? नाही, असं काय नाही बाबा. नाही नाही, मी हात जोडते तुमच्या पुढे, पदर पसरते. अगाई नको ना, आमची लाज तुमच्या हातात आहे. प्लीज असं काही बोलू नका. अक्षरा, अक्षरा, अक्षरा काय झालंय बाळा? काय म्हणताय तुम्ही हे सगळं? नाही अक्षरा, लोक शेण घालतील तोंडात. अक्षरा आता नाही नाही. अजून एक मुलगी आहे हो आम्हाला. अधिपती प्लीज प्लीज, मी हात जोडते. असं काही बोलू नका ना तुम्ही. अक्षु, तू भांडलीस का? काय झालंय का तुमच्यामध्ये? नाही नाही, असं काही नाही. मी ऐकलंय, मुलीचा बाप म्हणून हात जोडतो मी, पण हे लग्न मोडू नका हो बाबा. बाबा, हवं तर पाया पडतो मी तुमच्या. बाबा काय ओ बाबा 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 बाबा, हो काय करताय तुम्ही? हे असं करू नका. उठा तुम्ही. बाबा उठा तुम्ही. काय करताय तुम्ही? हे घ्या. हे असलं काय करू नका, पाया पडतो मी तुमच्या. आमचं आयुष्य कमी करता काय? असं करू नका. अक्षरा, आता जर हे लग्न मोडलं ना तर सहन करण्याची ताकद नाही आमच्यात.
आता फक्त जीवच देऊ शकतो का आम्ही? अगं आई असं नको ना बोलूस प्लीज. काय करायचं अक्षरा, काय करायचं? तुम्ही असे सारखे निर्णय बदलायला लागल्यानंतर आम्ही काय करायचं? मला वाटलं होतं काहीतरी गडबड आहे आणि ते खरं निघालं. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का तुम्हाला? हवा तेव्हा मांडला, हवा तेव्हा मोडला. अक्षरा, तरी मी तुला आधीच विचारलं होतं ना, तुझा निर्णय पक्का आहे का, ठाम आहे का? तेव्हा तू काय म्हणाले होतेस? आई मी अजूनही ठामच आहे. मग अधिपतीराव, काही चुकलंय का आमचं? काय झालंय मग? अक्षराचं काही चुकलंय का? आमचं काही चुकलंय का? मी माफी मागते खरंच, प्लीज. असं करू नका. त्यांचं काय सुद्धा चुकलेलं नाही. अहो मग असं बोलू नका ना, मला त्रास. बाबा काय होतंय? बाबा काय होतंय? बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तुम्ही असं वागलात तर जीव जाईल ना माझा. नाही ना बाबा, असं नका ना बोलू प्लीज. आम्ही करणार आहोत लग्न. आबा आम्ही करणार आहोत बाबा लग्न. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा प्लीज तुम्ही सांगा ना माझ्या बाबांना, आपण करणार आहोत लग्न. अहो बघू नका, सांगा ना माझ्या आई बाबांना. सांगा ना आपण करणार आहोत ना लग्न. करणार आहोत ना, सांगा त्यांना करणार आहोत आपण. अधिपतीराव, जीव जाईल हो आमचा. अहो मोठ्या मास्तरीनबाई, तुम्ही काय उगाच रडते का त्याला? कुणालाच काहीच होणार नाही. बाबा तुम्ही उगाच विषय हार्ड करून ठेवलाय. आम्ही आपल्या वेगळा विषय बोलत होतो, अशी चर्चा चालली होती. हो अहो ही वेळ नाही ह्या चर्चेची. हे बघा, ठरलेल्या मुहूर्तावर सगळं झालं ना, ठरलेल्या मुहूर्तावर अक्षता पडल्या ना, आता विधी सुद्धा ठरल्याप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. होणार ना?